नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. पत्रकार सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. खडकीत पत्रकारावर जीवघेणा हल्ला. महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना थांबता थांबेनाशा झाल्या आहेत. नुकत्याच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकार हल्ल्याच्या घटना विसरायच्या. आताच पुण्यात खडकी बाजार परिसरात पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या हल्ल्यात पत्रकार शहाबाज महम्मद शेख जखमी झाले असून पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शनिवारी दिनांक सप्टेंबर 27 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास शहाबाज यांच्या दुकानाजवळील जागेच्या वादातून ही घटना घडली. फिर्यादी शहाबाज शेख, वय 31 वर्षे, व्यवसाय पत्रकार, राहणार खडकी बाजार, यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कुटुंबियांसह तेजंता ड्रेसेस हे कपड्यांचे दुकान चालवतात. त्याचवेळी त्यांचा आतेभाऊ अली सत्तार शेख दुकानासमोर फुलांचा व्यवसाय करीत होता. दुकानासमोर जागा व्यापल्याचा मुद्दा उपस्थित होताच वाद पेटला. संतापाच्या भरात अली सत्तार शेख याने हातातील फायबर पाईपने शहाबाज यांच्या कपाळावर प्रहार केला. यात ते जखमी झाले. त्याचबरोबर त्यांच्या आईलाही हाताने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जखमींना तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पत्रकारांवर होत असलेले हल्ले केवळ व्यक्तिगत वादापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. माध्यमांची आवाज दडपण्याचा, पत्रकारांना गप्प करण्याचा प्रयत्न म्हणून या घटनांकडे समाजाकडून पाहिले जात आहे. पत्रकार संघटना व राजकीय नेत्यांनी यावर ठोस भूमिका घेणे आवश्यक झाले आहे. प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड. नमस्कार, मी मार्शल मीडिया न्यूज चॅनलचा संपादक शहाबाज शेख. मी एक पत्रकार आहे आणि खडकी बाजार मध्ये जनता ड्रेसेस वरून काही वर्षापासून आमचा वाद चाललेला आहे. आणि अली सत्तार शेख हे याने माझ्या आईला मारहाण करत माझ्या डोक्यावर मोठ्या रॉडनी हल्ला केलेला आहे. माझं डोकं फाडलेलं आहे. आपण पाहू शकता माझ्या डोक्यावर रक्त